तर या पावसानं संपूर्ण महिना काय केलं तर संपूर्ण महिना पाऊस लपंडाव खेळत होता। पण याच पावसानं जुलै महिना उजाडताच राज्यभरामध्ये रौद्र रूप धारण केलं आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं। जुलै महिना येताच पावसानं पूर्णतः कलाटणी घेतली आणि धोधो बरसायला सुरुवात केली। पुणे मुंबईसह आजूबाजूची महानगरं आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय, तांडव केलंय। मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात धोधो पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते ठप्प झालेत, काही ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत, अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत, पूल पाण्याखाली बुडालेत आणि नजर जाईल तिथवर पाणीच पाणी अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते। सकाळी 11:15 वाजताची ही वंदना डेपो परिसरातली ठाण्याची दृश्य। इथे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं, रस्ते जलमय झाले आणि गाड्यांना वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागला। मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। सोसाट्याचा वारा सुटलेला, त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला। तर मुंबई पुणे नवा आणि जुना एक्सप्रेसवे, मिसिंग लिंक आणि रेल्वे मार्गही ठप्प असल्यामुळे मुंबई पुणे प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला। ठाण्याचा मार्केट परिसर सखल भागात गुडघाभर पाणी भरलेलं होतं आणि याच मार्केट परिसरातनं वाहन चालक असतील, रोजचे व्यापारी असतील, या सर्वांना मार्गक्रमण करावं लागत होतं। ठाण्याचा मासुंदा तलाव सकाळी 8:30 वाजताची दृश्य। या तलावाबाहेर पाणी आलेलं होतं आणि कशी कसरत सर्वांनाच करावी लागली ते या दृश्यांमधनं आपण पाहतोय। त्यामुळे MMR रिजन म्हणजे मुंबई पाठोपाठ ठाणे असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल, या सगळ्या भागात पावसाचं अक्षरशः थैमान पाहायला मिळालं। अनेक नागरिकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना होत्या, त्यामुळे अतिरिक्त ताण आला नाही। अनेकांनी या साचलेल्या पाण्यामध्ये खेळ खेळण्याचा सुद्धा आनंद लुटला। पण बऱ्याच ठिकाणी गटारांची झाकणं उघडी असतात, खोल खड्डे असतात, त्यामुळे नसतं धाडस करू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलंय। तर वसई विरारच्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली होती, त्यामुळे NDRF SDRFच्या वतीनं लोकांचं बचाव कार्य कसं पार पडलं त्याची सुद्धा आपण दृश्य पाहतोय। वसई विरार नालासोपारा हा संपूर्ण परिसर जलमय झालेला होता। पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली। नजर जाईल तिथवर पाणीच पाणी दिसत होतं, रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलेले होते, त्यामुळे या परिसरात राहत असलेल्या नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला। बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे अडचण झाली आणि सोबतच सोसाट्याचा वारा सुटलेला, त्यामुळेही अडचणी वाढलेल्या होत्या। आणि सर्वाधिक अडचण झाली ती म्हणजे जुना आणि नवीन मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प झाल्यामुळे। नवीन मार्ग असो, जुना मार्ग असो, एक्सप्रेसवेवरती दरड कोसळली आणि स्लॅब कोसळला, त्यामुळे मिसिंग लिंकही बंद झाला। दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे हा रेल्वे मार्ग बंद झाला, त्यामुळे मुंबईतनं पुण्यात जायचं असेल किंवा पुण्यातनं मुंबईत यायचं असेल तर चहूबाजूनं अक्षरशः कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। केवळ विमान मार्गे हा प्रवास करावा लागत होता किंवा तो एकमेव पर्याय हा नागरिकांसाठी शिल्लक राहिलेला होता। आजची आणखी एक मोठी अपडेट म्हणजे पावसामुळे अनेक आमदार, अनेक मंत्री हे पावसाळी अधिवेशनासाठी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्याची वेळ आली। सोबतच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा या लांबणीवरती पडलेल्या आहेत। आजचा पेपर हा पुढे ढकलला गेलाय। मुंबईतले डबावाले जे रोजच्या रोज मुंबईकरांना ताजं जेवण पुरवत असतात, त्यांचा डबा त्यांच्यापर्यंत जेवणाचा पोहोचवत असतात, त्या डबेवाल्यांची सेवा सुद्धा दिवसभरासाठी बंद होती। दरम्यान मुंबईतल्या खासगी ऑफिसेसना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या गेल्यामुळे अनेकांनी घरातूनच काम करणं पसंत केलं। तर नाशिकसाठी उद्या सगळ्यात मोठा अलर्ट आहे। 10 वर्षातला सर्वाधिक पाऊस बरसू शकतो अशी शक्यता आहे। नाशिक, सातारा, पुणे या घाटमाथ्यासाठी उद्या पावसाचा रेड अलर्ट असेल। सोबतच असंख्य वारकरी हे देहू आणि आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत, कारण आता पालखीचं प्रस्थान होणार आहे। परंतु वारकऱ्यांनी आळंदी आणि देहूतली पूरसदृश परिस्थिती पाहता इथं येऊ नये, तर पालखीसोबत पुण्यातनं सहभागी व्हावं असं आवाहन केलेलं आहे।